पाचवी मजा मला तिकडे येऊन आली, कारण नवीन वर्षाची सुरुवात इतकं चांगलं जेवण, म्हणजे दोन माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी, काम आणि जेवण, या दोन गोष्टी एकत्र मिळाल्या तर अजून काय पाहिजे. उकडीचा मोदकाचं असं बघ वरण असं काढायची त्याची. ओके. सो स्वप्नील मला शिकवणारे उकडीचे मोदक कसे खायचे? कळी म्हणतात त्याची, कळीवरची, म्हणजे आम्ही कळी म्हणतो त्याला. असं करतो. बरं, मी जरा वरचं काढायचं. एक्सपेरिमेंट मी केलेला नाहीये. मी सांगतो ते तूप त्याचं विरलं पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं खवय्येगिरी करणार आहोत, आणि स्वप्नील वा बघ त्याचं लक्ष तिकडेच आहे कारण सगळे आवडीचे पदार्थ इथे आणून ठेवलेत. सुपर्ब. काय काय आहे? कोथिंबीर वडी आहे, अळू वडी आहे, उकडीचे मोदक आहे, खरवस आहे, आणि हे जे काय आहे ते स्वप्नीलला सगळ्यात जास्त आवडतं. त्याचं इंट्रोडक्शन सगळ्यात जास्त ऍक्च्युली 2-3 गोष्टी सगळ्यात जास्त आवडतात. ओके. ते असतं ना की माझं तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे, असं ग्रीटिंग कार्ड आहे का? हा आहे, हा 12 पॅक करा. ओके. तसं आहे ना हे. मला सगळ्यात जास्त आवडणाऱ्या 3 गोष्टी तिकडे, की मला सगळ्यात जास्त आवडतात. असं ह्यातल्या 3 गोष्टी आवडतात मला. उकडीचे मोदक, अळूवडी आणि वांग्याचे काप. वांग्याचे काप सगळीकडे मिळत नाही, म्हणजे हॉटेलमध्ये वांग्याचे काप मिळतात असं फार व्हेरी व्हेरी रेअर. सुपर्ब. बाकी खरवस आहेच, कोथिंबीर वडी आहेच, मिठा आहे, आणि वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आहे. तर त्याच्यावर आपण सुरुवातीला काही उकडीच्या मोदकाने सुरुवात करूया. उकडीच्या मोदकावर येऊया आपण. सुरुवात मला असं वाटतं की वांग्याच्या कापाने करूया. ते मला कळालंच तिथेच तू गरम आहेत, कारण गरम असं. वा. मी काय म्हणतो, बाकीचा इंटरव्ह्यू उद्या करूया का? हा, तू हे फस्त कर, आपण नंतर भेटू. नाही, पण वर्षाची सुरुवात किती छान गोड झाली आहे. मला हे खूप छान वाटतंय, आणि ती वाईब्स मी इथे एन्जॉय करते. आय मीन इट. आरामात होऊ दे. कमाल. आउटस्टँडिंग. तू घेते मी याने सुरुवात करते. खाऊन बघ. वा कमाल. घरात कोण? रवा फ्राय आई बनवते. आई. वा. लीना पण आता शिकले, लीना उत्तम बनवते, पण आई म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना एका क्षणासाठी असं वाटणार नाही की ते नॉनव्हेज खात नाही आहेत. इतके सुंदर लागतात वांग्याचे काप. म्हणजे फिश फ्राय फील आहे ना त्याच्यात. कारण तो जो रवा फ्रायवाला अँगल आहे तो सेम आहे, म्हणजे फक्त मासा आहे ह्याच्याऐवजी वांग, एवढाच काय तो फरक. बाकी त्याचा रवा फ्राय करेक्ट आहे. म्हणजे पण तू फूडी असं सगळ्यांना माहिती आहे. तू जातो का किचन मध्ये काही असं? नाही, तू फक्त तिथे बसून ते फस्त करायचं काम आहे. हो, कारण मी गेली आहे किचन मध्ये. आई सतत तिथे काही ना काहीतरी छान बनवत असतात, आणि स्वप्नील बाहेर वाट बघतो, आज काय आने वाला आहे ना. तेच असतं ना. तर मला असं वाटतं की गाण्यासाठी, जसं मगाशी मी कॉमेडीचा उल्लेख केला ती मागच्या एपिसोडला, म्हणजे की उत्तम कॉमेडी सुरू आहे, पण समोर जर करेक्ट दाद नाही आली तर ती कॉमेडी पडते. तसंच उत्तम जेवण बनलंय पण खायलाच कोणी नाही, किंवा खाऊन त्याचं कौतुक करणारं कोणी नाही, तर खाणाऱ्या बाईला काही मजाच येत नाही. आणि कुठल्याही म्हणजे बनवणाऱ्या बाईला मजाच येत. तुम्ही कुठल्याही गृहिणीला विचारा. त्यामुळे जे उत्तम जेवण बनवणाऱ्या गृहिणी आहेत माझ्या, म्हणजे आई असेल, काकू असेल, ज्या काही सगळ्या, किंवा अनेक लोक मला मुलगा मानतात. अनेक मी गावांमध्ये किंवा कुठे कुठे गेलो तर अनेकांच्या घरी जातो जेवायला, कारण शूटिंगला बाहेरचं खाऊन कंटाळा येतो. मग घरचं जेवण, तर तुम्ही तोंड भरून त्या बाईचं कौतुक केलं ना की ती तुम्हाला इतकं प्रेम देते, आणि इतकं ती तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो ना, आशीर्वाद देते. आणि मला असं वाटतं की चांगलं करून खायला घालणं ह्याच्यापेक्षा मोठं पुण्यच नाही, जे आपल्या प्रत्येक घरची प्रत्येक स्त्री गेली अनेक वर्ष करते. कारण आपल्याकडे तू बघितलंस तर करून खायला घालणं ह्याच्यासाठी पैसा लागत नाही, ह्याच्यासाठी वृत्ती लागते. मग तू कदाचित 2 चपात्या केल्या असेल, पण त्यातली जर एक तू देऊ शकलीस कोणाला तरी, की अरे ये ना गरम, बस ना मी करते, तू खा, उसका मजाही अलग आहे. आणि आपल्याकडे ते करतातच करतात, म्हणजे ते आपल्या मराठी मध्यमवर्गीय संस्कारांचा तो भाग आहे, कुठेही महाराष्ट्रात कुठेही. पण मी ज्याच्यासाठी तुला आणखी थांबवलंय, म्हणजे तू खाता खाताही त्याची उत्तरं देऊ शकतोस, तर एक छोटंसं हाय फाईव्ह सेगमेंट आहे. म्हणजे तू कसं त्या हाताने देऊ शकतो.
बट ज्याच्यामध्ये तुला 5-5 उत्तरं द्यायचे, असे 5 प्रश्न आहेत. तर आपण लगेच फटाफट सुरू करूया. खाताना काही येऊ दे. बरं 5 अशा जागा जिथे तू 2023 मध्ये गेलाय आणि तिथे तुला धमाल आली आहे. लंडन, कारण मी इंद्रधनुष नावाची फिल्म शूट तिकडे गेली, खूप मजा आली मला. दुबई, ओके, कारण मी खूप वर्षानंतर लीना आणि दोन्ही मुलांना घेऊन, ऍक्च्युली दोन्ही मुलं महत्वाचा पार्ट आहे, पहिल्यांदा परदेशी गेलो. त्यामुळे विमानाची सफर किंवा बाबा आपण जमिनीपेक्षा वरती उडालो वगैरे, हे जे सगळे इमोशन आहेत हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स केले त्यांनी, आणि त्यांना ते एक्सपिरियन्स करताना बघणं वॉज अ ट्रीट. म्हणून मी दुबई आणि लंडन असं म्हणलं, या 2 जागा. नंतर मला अजून एक कमाल जागा म्हणजे जी दरवर्षी जातो मी, पण 2023ला गेलो आणि मला फार भारी वाटलं अक्कलकोट. म्हणजे वर्षातनं माझं किमान एकदा तरी जाणं होतं, कदाचित 2दा कधी 3दा. पण 2023ला एक खूप अशी वेळ आली होती की मला असं वाटलं की अमुक गोष्ट फार महत्त्वाची आहे माझ्यासाठी, आणि आपण म्हणतो ना की असं इथपर्यंत जीव अडकलेला असतो आणि ती गोष्ट नेहमी घडते, आणि ती घडल्यानंतर मी असं म्हणत होतं की ती घडली की मी लगेच अक्कलकोटला जाईन, आणि ती गोष्ट घडली आणि मी तडकाफडकी अक्कलकोटला गेलो आणि दर्शन केलं. त्यामुळे मला खूप भारी वाटलं की मी अक्कलकोटला जाऊ शकतो जेव्हा मला वाटेल तेव्हा. कारण माझ्यासाठी प्रत्येकाची एक जागा असते ना टू अनवाइंड, तशी माझ्यासाठी ती मेंटल रिलॅक्सेशनची जागा आहे. त्यामुळे अक्कलकोट ही मज्जा आली या अर्थाने, त्या अर्थाने नाही, पण होय मजा आलीच. म्हणजे कारण तिथे जाऊन यू फाइंड पीस, यू फाइंड सॉलेस, तुला एनर्जी मिळते पुढच्या सगळ्या ह्याच्यासाठी. त्यामुळे मला अक्कलकोटला जाऊन खूप मजा आली. 4थी जागा जिकडे मला जाऊन खूप मजा आली इज वाळवीच्या प्रमोशन्सला. कारण वाळवीच्या प्रमोशनमध्ये आम्ही खूप धमाल केली, आणि तो पिक्चर त्याचं जसं प्रमोशन, कारण आम्ही रिलीजनंतर पण प्रमोट केली फिल्म, आणि त्याच्या रिॲक्शन लोकांच्या येत होत्या ना, त्या बघण्यासारख्या होत्या. त्यामुळे ते, आणि 5वी मजा मला तिकडे येऊन आली, कारण नवीन वर्षाची सुरुवात, इतकं चांगलं जेवण, म्हणजे 2 माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी, काम आणि जेवण, या 2 गोष्टी एकत्र मिळाल्या तर अजून काय पाहिजे. सुपर कॉम्बिनेशन. 5 अशा गोष्टी ज्या 2024 मध्ये तुला करायच्या आहेत, किंवा 5 नाही त्याच्यापैकी कोणतेही सांगू शकतोस. एक, मला सुपर फिट व्हायचं, म्हणजे थोडा बारीक झालं, मला सुपर फिट व्हायचं. मला खरं तर खूप विरोधाभास आहे, मी वांग्याचे काप खाताना हे बोलणं, पण असं काय नाही, मला विथ टाइम कळलंय की तुम्ही सगळं खाऊन पिऊन सुपर फिट होऊ शकता. मला सुपर फिट व्हायचं, यावर्षी मला सुपर फिट व्हायचे. आणि सुपर फिट म्हणजे 6 पॅक ही सगळ्यात मोठी, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आपल्याकडे. वेन आय से सुपर फिट, आय एम सेइंग मेडिकली सुपर फिट. म्हणजे 2 बॅगा उचलून एअरपोर्टवर धावता आलं पाहिजे, माझ्या दोन्ही मुलांना उचलून 4 मजले चढ उतर करता आली पाहिजे, असा सुपर फिट. सुपर फिट टू लिव्ह लाईफ. तर मला सुपर फिट व्हायचं. मला माझ्या घराचं रेनोव्हेशन करायचं आहे. माझं घर जेव्हा आम्ही घेतलं होतं तेव्हा मायराचा जस्ट जन्म झाला होता आणि राघवची जस्ट न्यूज कळली होती. त्यामुळे आम्ही असं म्हटलं की आता या घरात काही करायला नको, तू आलीस एकदा घरी. त्यामुळे आम्ही हार्डली आणि फर्निचर केले. आणि म्हणजे मी तर तो फेज बघितला की त्या घरातून या शिफ्ट होतायत तुम्ही आणि तुमचा सगळा. त्यामुळे आता दोघे थोडे मोठे झाले, तर आता मला थोडं रेनोव्हेट करायचं घर. ती गोष्ट मला नक्की करायची. कामात मला म्हणशील तर मला पिरियड फिल्म करायची. मी एकही पिरियड फिल्म नाही केली. ओके, वाव. मला एक पिरियड फिल्म करायची किंवा वेब सिरीज किंवा काही, पण पिरियड उभा करता आला पाहिजे. ते कॅरेक्टर पोर्ट्रेल आणि तो सगळा अभ्यास आणि ते सगळं मी कधीच नाही केलं. ते मला करायचं आहे. मला एक हार्ड कोर कॉमेडी फिल्म करायची, जी परत कारण मी कॉमेडी शोज खूप केले, ते खूप जिंकलो आहे, ते सगळं केलं आहे. पण सम मराठी फिल्म्समध्ये कधीच, म्हणजे वाळवीमध्ये कॉमेडी होती पण ती आम्ही करत नव्हतो. ती सिच्युएशन आहे, अत्यंत सिरियस गोष्ट घडते आणि लोक हसतात. पण मला एक कॉमेडी फिल्म करायची आहे, ज्याला आपण म्हणतो ना हार्ड कोर कॉमेडी फिल्म, आउट अँड आउट कॉमेडी, ती मला करायची. आणि अजून 2024 मध्ये काय 5वी गोष्ट करायची तर 2024 मध्ये 2023 पेक्षा जास्त मनोरंजन करायचं लोकांचं, किंवा त्याचा प्रयत्न करायचा. येस. आणखीन नेक्स्ट इज असे कोणते 5 को स्टार्स ज्यांच्यासोबत काम करायला खूप छान वाटलेलं आहे आणि खूप मजा वाटलेलं आहे, किंवा 2023, किंवा तू कोणतेही सांगू शकतो 5 को स्टार्स सांगायचे तुला. मुक्ता,
सई, कोस्टार्स म्हणून मी आवर्जून सतीश सई नाव घेईन, कारण तो डिरेक्टर आहे पण तो म्हणजे टेक्निकली कोच आहे तो. म्हणजे सतीश आहे, समीर बरोबर काम करून मला खूप मजा आली. आणि परेश, ऑफकोर्स परेश मधुगंधा मी एकत्र नाव घेतो कारण मी म्हणजे जे त्यांना ओळखतात त्यांना कळेल मी काय म्हणतो ते, की मधुगंधा एक आहे, परेश एक आहे, पण ते जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा 11 आहेत. They are not 1 + 1 2. So true. That combined energy is something else. You have to experience it to understand it. Right. तुझ्या चित्रपटातली अशी 5 गाणी जी तुला कधीही ऐकली की तुला रिफ्रेश करतात? नात्याला काही नाव नसावे, तू रे माझा मित्र, जिंदगी जिंदगी, नंतर का कळे ना, कधी तू, वा, आणि गुलाबाची कळी. व्हॉट इंटरेस्टिंग सॉन्ग. 5 तुझ्या अशा फिल्म्स ज्या कायम तुझ्या जवळच्या राहतील? मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी, गाळवी, चेकमेट. कारण चेकमेट मला असं वाटतं की ब्रिलियंट फिल्म, काळाच्या खूप आधी आलेला सिनेमा. आता जर चेकमेट आली असते ना या काळात तर तौबा चालली असती. इतकी सुंदर फिल्म आहे. सो चेकमेट. आणि मला माझं थोडंसं हे आहे म्हणजे, पण मी म्हणेन बळी, कारण माझ्यासाठी खूप वेगळा प्रयोग होता. विशाल फुरी यांनी डिरेक्ट केलेली हॉरर फिल्म होती आणि डिरेक्ट टू OTT आलेली पहिली मराठी फिल्म आहे ॲमेझॉनला. आणि एक्स्ट्रीमली प्राऊड. आणि ज्या पद्धतीने मला स्वतःला प्रचंड भीती वाटते भूतांची. म्हणजे तू हॉरर फिल्म्स असे मी प्रोमो पण बघत नाही हॉरर फिल्मचा. आणि विशाल माझ्याकडे जेव्हा बळी घेऊन आला तेव्हा मी त्याला म्हटलं की मला घेऊ नको. तेव्हा जी सिम्स आणि आम्ही सगळे एकत्र प्रोड्यूस करायचो, कार्तिक अर्जुन वगैरे. आणि आम्ही म्हटलं की प्रोड्यूस करतो मी, पण मला काम, तो म्हणला नाही तुला काम करायचं म्हणून तर मी फिल्म म्हणतोय तुला कामाला घ्यायचं. आणि आय केप्ट सेइंग नो टू विशाल. पण परत विशाल आय थिंक इज अ ब्रिलियंट टेक्निशियन, ब्रिलियंट स्टोरी टेलर, आणि हॉरर त्याचा जॉनर आहे. तर मला खूप मजा आली बळी करायला. ॲज अन ॲक्टर मला खूप एन्जॉय करता आलं फिल्म. गप्पा काय आमच्या संपणार नाही, कारण स्वप्नील सोबत गप्पा मारण्यासाठी बरंच काही आहे. पण आज आपण इथे थांबूयात आणि या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊयात. आणि उकडीच्या मोदकावर येऊया आपण. प्लीज येऊयात. उकडीचा मोदकाचं असं बघ, वरण असं काढायची त्याची. ओके. सो स्वप्नील मला शिकवणारे उकडीचे मोदक कसे खायचे? कळी म्हणतात त्याची, कळीवरची. आम्ही कळी म्हणतो त्याला. असं करतो. मी जरा वरचं काढायचं. एक्सपेरिमेंट मी केलेला नाहीये. मी सांगतो. मी डायरेक्ट नाही असं नाही, मी सांगतो. वरचं काढायचं. ॲक्च्युली दोन्ही हाताने खायचा खरं तर उकडीचा मोदक हा. एक हाताने वगैरे अफवा आहे. तूप आवडतो तुला? तूप त्याच्यात भरायचं बस. आणि आता पाणीपुरी खातो तसा अख्खा मोदक तोंडात घालायचा. मला नाही जमणार. रेडी? नाही जमणार मला. ते तूप त्याच्यात विरलं पाहिजे. I am having a modak with Swapnil Joshi. Wow. Outstanding. कमाल. ह्याच्यासारखं सुखच नाही जगात. नाही. आता कॅमेरा बंद करायचा का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.